इथे दादोजी कोंडदेव यांचा पुतळा उभारला होता। बंद करा। नाही करू शकत, तुम्ही का अडवता आम्हाला? तुम्ही इकडे बघू शकता, आम्हाला खरं सांगण्यासाठी अडवलं जाते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या माथ्यावरती दादोजी कोंडदेवांना गुरु म्हणून थोपवण्याचं कारस्थान बम पुरंदरे व त्यांनी हे का केलं आहे? जिथे राजमाता जिजाऊ महासाहेबांचा शिल्प होतं त्याच्याच बाजूला दादोजी कोंडदेवांचं शिल्प उभारलं होतं। किती लाजिरवाणी गोष्ट आणि राजमाताचा किती मोठा अपमान। जय शिवराय, जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आपलं पुन्हा एकदा स्वागत या नवीन सदरामध्ये, त्याचं नाव आहे ऐका खरं सांगतीये। या सदराच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। परंतु या सदराची सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला लाल महालात घेऊन जाऊ इच्छिते। तिथे तुम्हाला काहीतरी मला दाखवायचं आहे। तर चला तर मग जाऊयात लाल महालाकडे। तर दर्शक हो, मी तुम्हाला घेऊन आले आहे लाल महालात। तर गोष्ट अशी आहे की लाल महालामध्ये मला तुम्हाला नक्की काय दाखवायचं होतं। तर साधारणतः ही गोष्ट बघा, मी माझ्या बालपणी ऐकली होती। ते म्हणजे साधारणतः मी 4थी मध्ये शिकत होते आणि माझ्या घरचं जे वातावरण होतं ते सामाजिक असल्या कारणाने मोठमोठे व्यक्ती कार्यकर्ते माझ्या घरी त्यांची येणं जाणं असायचं आणि सामाजिक विषयावरती चर्चाही रंगल्या जायच्या। तर बालपणी लहानपणी मी हे ऐकलं होतं की लाल महालामध्ये जिजाऊ मासाहेबांचा तसेच शिवबांचा पुतळा उभारला आहे, शिल्प उभारला आहे आणि त्याच्या बरोबरच एका माणसाचा पुतळा देखील उभारलेला आहे आणि तो पुतळा मात्र आता हटवण्यात आलेला आहे। आणि तो असाच सहज नाही तर अनेक संघटनांनी त्यावरती विरोध केला, आक्रमक झाला, त्यांनी आंदोलने केली। करत तुम्ही कॉल करा, येऊ द्या त्यांना, आम्ही बोलू। बंद करा, बंद करा। नाही करू शकत, तुम्ही का अडवता आम्हाला? तुम्ही इकडे बघू शकता, आम्हाला खरं सांगण्यासाठी अडवलं जाते। म्हणजे हे आता लोकांना माहिती आहे आणि सगळ्यांना माहिती असताना देखील पोलीस आम्हाला हे सांगू देत नाहीत। तर हे येण्याआधी मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवू इच्छिते की तो हा पुतळा आहे जिथे शिवाजी महाराजांचा पुतळा इथे उभारलेला आहे आणि इथे जिजाऊ मासाहेबांचा पुतळा उभारलेला आहे। त्याच्या समवेत इथे दादोजी कोंडदेव यांचा पुतळा उभारला होता आणि त्यामध्ये हा पुतळा काढण्यात आला। याचं कारण असं की दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असं सांगण्यात आलं आणि हा पुतळा इथे त्यांचा उभारण्यात आला होता। परंतु ज्या संघटना आहेत ज्यांना शिवाजी महाराजांचा खरा इतिहास माहिती आहे ते संतापून गेले की थोर छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु म्हणून दादोजी कोंडदेवांना थोपवण्यात आलं आणि अक्षरशः त्यांचा पुतळा तेही जिजाऊ मासाहेबांच्या समोर म्हणजे बाजूला स्थापन करण्यात आला। संपूर्ण महाराष्ट्रभरामधून कोणकोणत्या संघटना, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, भारत मुक्ती मोर्चा, बामसेफ यासारख्या अनेक पुरोगामी संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी हा पुतळा येथील अक्षरशः कापून काढण्यात आला असे आपण म्हणू शकतो। पण एकंदरीत आता ही मला वाटतं साधारणतः 2010 मधली घटना आहे, त्यामुळे आता अनेक लोकांना याबद्दल काही कल्पना नाहीये। पण तुम्ही आता बघू शकता इथले पोलीसवाले पण आम्हाला हा व्हिडिओ रेकॉर्ड करू देत नाहीयेत, लोकांना खरं सांगू देत नाहीयेत, कारण की त्यांनाही भीती आहे की खरा इतिहास कोणाला कळूच द्यायचा नाहीये। तर दर्शक हो, आपण लाल महालातलं दृश्य तर पाहिलंच। अक्षरशः मला याची कल्पना नव्हती की महानगरपालिकेचे कर्मचारी म्हणा किंवा पोलीस अधिकारी म्हणा खरा इतिहास सांगण्यासाठी एवढा दबाव टाकतायत। म्हणजे मीडियावरती एवढा दबाव टाकण्यात येत आहे तर सामान्य लोकांचं काय होत असावं, नाही का? आपल्या विषयाकडे आपण वळूयात। तर हे एवढा खटाटोप करून तो पुतळा दाखवण्याचं कारण काय, या मागचं कारण काय? दादोजी कोंडदेव हा व्यक्ती नेमका कोण होता? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे दादोजी कोंडदेव कोण होते हे जाणून घेण्यासाठी नेमकं दादोजी कोंडदेवांचा पुतळा का हटवला इथपर्यंतचा जो इतिहास आहे, खरा इतिहास हा तुमच्या समोर आणण्याचा माझा प्रयत्न होता।
आशा करते की या पुढचा व्हिडिओ आपण पाहिल्यानंतर आपल्याला खरा इतिहास हा कळेल. काही लोक त्यांना इतिहास लेखक म्हणतात, काही जण त्यांना लेखक म्हणतात, साधे लेखक. तर ब.म. पुरंदरेंनी जे राजा छत्रपतीचं लिखाण केलं आहे आणि त्या लिखाणात त्यांनी असं नमूद केलंय की दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. तर ब.म. पुरंदरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे दादोजी कोंडदेवांना कोणत्या आधारावरती म्हटलं बरे, याचाही आढावा अनेक संशोधकांनी घेतला आहे आणि याचा निष्कर्ष हा एवढाच लागला की दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. तर मग ते कोण होते बरे? आणि ब.म. पुरंदरेंचा हा खटाटोप का आहे? दादोजी कोंडदेवांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या माथ्यावरती दादोजी कोंडदेवांना गुरु म्हणून थोपवण्याचं कारस्थान ब.म. पुरंदरे हे का करीत आहेत बरे, किंवा त्यांनी हे का केलं आहे? ते म्हणजे स्वजातीचं वर्चस्व हे इतर जातींमध्ये आपलं नेहमी राहावं यासाठीचा हा खटाटोप आहे. म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांची युक्ती, त्यांनी केलेले कार्य, त्यांचे शौर्य, त्यांचे धैर्य, या सर्वांचं जे महत्व आहे ते कोणाला येणार? तर त्यांच्या गुरूंना. मग गुरुस्थानी आपण कोणाला ठेवूयात? दादोजी कोंडदेव उर्फ दादोजी कोंडदेव कुलकर्णी यांना ठेवूयात. म्हणजे काय होईल की म्हणजे जेवढा काही पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी गाजवलाय तो कोणाला मिळेल बरे? त्यांचे गुरु म्हणजे कोणाला? ब्राह्मण जातीतील एका व्यक्तीला. माझा इथे कोणत्याही जातीशी द्वेष नाहीये, परंतु जे सत्य आहे हे सांगणंही गरजेचं आहे. नाही माझं कोणत्या ब्राह्मण जातीशी तेढ आहे, ना मी जातपात किंवा जातीभेद मानते, परंतु जेव्हा इतिहास संशोधक हे काढतात, शोध काढतात याचा की कोणत्या आधारावरती ब.म. पुरंदरे हे दादोजी कोंडदेवांना गुरु असं सांगितलंय त्यांनी, तर जे काही ब्राह्मणवादी इतिहासकार आहेत, इतिहास संशोधक आहेत, तर त्यांनी 91 कलमी ची जी बखर आहे त्याचा अहवाला दिला आहे. तर या अहवालात काय लिहिले थोडक्यात, तर एक वाक्य आहे आणि ते शहाजी असे म्हणतात दादोजी कोंडदेवांना की बाल शिवबास शहाणे करा. ठीक आहे, शहाणे करणे असं ते वाक्य आहे. तर याचा अर्थ किती सोयीस्करपणे ब्राह्मणवादी जे इतिहासकार आहेत त्यांनी काढला आहे. आता याचा अर्थ काय होऊ शकतो बरे? जर शहाजी राजे आणि त्यांच्या हाताखाली काम करणारा दादोजी कोंडदेव म्हणजे शहाजींचा नौकर, एका राजाने एका नौकराला दिलेली आज्ञा आहे की माझ्या बाळास शहाणे करणे, तर याचा अर्थ मुळीच हा होत नाही की तुम्ही त्याला दांडपट्टा शिकवा, तलवारबाजी शिकवा आणि लगेच त्याचे गुरु बना. अर्थातच, परंतु आणि इतिहासामध्ये कुठेच असं नमूद लिहिलेलं नाहीये की दादोजी कोंडदेवांना तलवारबाजी, दांडपट्टा येत होता किंवा त्यांनी तो शिवाजी महाराजांना शिकवलेला आहे. परंतु दादोजी कोंडदेवांबद्दल हे मात्र नक्की नमूद केलेलं आहे किंवा हे आढळलेलं आहे की ते शेतसारा जे आहे ते गोळा करायचे आणि इमाने एतबारे त्यांच्या स्वामीकडे ते सुपूर्द करायचे. ठीक आहे, मग जर इतिहासामध्ये कुठेच असं नमूद करण्यात आलेलं नाहीये की दादोजी कोंडदेवांना तलवारबाजी येत होती किंवा दांडपट्टा त्यांनी शिकवलेला आहे, तर मग कोणत्या आधारावरती हे ब्राह्मणवादी जे इतिहासकार आहेत ते दादोजी कोंडदेवांना आज देखील त्यांचे गुरु म्हणतात? आणि जे शिवप्रेमी आहेत, शिवभक्त आहेत, ज्यांना खरा इतिहास माहिती आणि जाणून घ्यायची तळमळ आहे, अशा शिवभक्तांनी 2010च्या एकंदरीत जेव्हा या ब्राह्मणवादी इतिहासकारांनी त्यांची आता हद्दच पार केली होती, जे तुम्हाला मी दाखवलं दृश्य, जिथे राजमाता जिजाऊ महासाहेबांचा
शिल्प होतं, त्याच्याच बाजूला दादोजी कोंडदेवांचं शिल्प उभारलं होतं. किती लाजिरवाणी गोष्ट आणि राजमाताचा किती मोठा अपमान. अर्थातच कोणताही शिवप्रेमी हा अपमान सहन करणाऱ्यातला आणि पचवणाऱ्यातला नाहीये आणि त्याआधी नव्हता आणि यापुढेही नसणार आहे. त्यामुळे अनेक संघटकांनी जे संघटनांमध्ये काम करणारे कार्यकर्ते होते, वेगवेगळ्या संघटना जसं की बामसेफ, देन भारत मुक्ती मोर्चा, संभाजी ब्रिगेड, अशा अनेक पुरोगामी ज्या संघटना आहेत त्या एकत्र आल्यात. त्यांनी पुरावानिशी हे सिद्ध केलं की दादोजी कोंडदेव हे त्यांचे गुरु नव्हते आणि तुम्ही कोणत्या आधारावरती त्यांना तिथे शिल्प त्यांचं उभारलेलं आहे आणि तेही ते गुरु आहेत म्हणून तुम्ही उभारले ना. मग आम्ही सिद्ध करून दाखवतोय की ते गुरु नव्हतेच. आणि मग असं सिद्ध करून त्यांनी तिथला तो जो शिल्प आहे तो काढायला मजबूर केलं या शासनाला. त्यामुळे ते शिल्प माझं दाखवण्याचा खटाटोप होता आणि खरं अत्यंत गंभीर बाब आहे ही की जर मीडियाला या गोष्टी सांगण्यासाठी रोखलं जातं तर विचार करण्याची गोष्ट आहे. सर्वसामान्य लोक या शासनाच्या म्हणजे हे जे शासन करते आहेत या समाजामध्ये कसे वावरतायत आणि यापुढे कसे वावरतील. तर दर्शक हो, तुमच्यासारख्या जागरूक नागरिकाची या भारताला अत्यंत गरज आहे. त्यामुळे नेहमी जागरूक राहा, कारण की असे अनेक खोटे गोष्टी आपल्या माथी मारलेल्या आहेत आणि आपण त्या गोष्टीचा शहानिशा तपासणी नाही करत आणि त्या खरंच मानतो. ही आपली आणि यात तुमचीही चुकी नाही, कारण की लोकच अशी आहे त्या समाजामध्ये की ते वारंवार आपल्या डोक्यामध्ये अशा एकंदरीत आपल्या डोक्यावरती त्या गोष्टी माथी मारल्या जातात आणि आपण ते खरंच मानतो. तर माझा हाच प्रयत्न आहे की अशा ज्या डोक्यामध्ये रुजवून ठेवण्याचा प्रयत्न केलाय काही विशिष्ट असमानता डोक्यामध्ये ठेवणाऱ्या लोकांनी, तर ही सत्यता, खरा इतिहास आपल्या समोर मांडण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करीत आहे. चला तर मग ह्या विषयाला आता आपण थोडा विराम देऊयात. तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण, हा तो प्रश्न पडणारच ना. म्हणजे दादोजी कोंडदेव जर गुरु नव्हते तर मग गुरु कोण होते. तर मी गुगलवरती सर्च केलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण. मला कुतूहल वाटत होतं की गुगलवरती काय असेल, आपण हे पाहावं. तर तुम्हाला मी तो स्क्रीनशॉट जो आहे स्क्रीनवरती दाखवेल. तर तिथे तुम्ही रीड करू शकता. असं लिहिलेलं आहे तिथे की श्री रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत. आणि तिथे असंही लिहिलेलं आहे की रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कधीच भेटणं झालं नव्हतं. तर मग आता स्वामी, आणि असं मुळातच नसतं की एखाद्या व्यक्तीचा आपल्याला कधी भेट नाही झाली तर तो गुरु नसतो. जसं की बाबासाहेब आंबेडकरांचेही गुरु होते. बौद्ध, कबीर आणि फुले हे महापुरुष त्यांचे गुरु होते. आणि आंबेडकरांनीही कधी त्यांना पाहिलं नव्हतं किंवा त्यांचा सहवास त्यांना लाभला नव्हता, परंतु त्यांनी गुरु मानलं होतं, राईट, गुरुस्थानी. तर आपण असं डावलू नाही शकत की रामदास स्वामी महाराजांना यांची कधी भेटच झाली नव्हती तर मग खरंच हे गुरु कसे असू शकतात, बरोबर ना. असं आपण म्हणू नाही शकत. परंतु आता रामदास स्वामी जर गुरु असतील, हे पण तिथे वाचलं होतं की रामदास स्वामी हे त्यांचे धर्मगुरु आहेत. धर्मगुरु आहेत हे मी अधोरेखित करतेय. हा मुद्दा जर लक्षात ठेवावा तुम्ही. आता पुढे आपण वळूयात. जर आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सामावून घेतलं, त्यामध्ये समता ठेवली आणि त्यांनी कधीही धर्माचं राजकारण नाही केलेलं आहे. त्यांनी रयतेचं राज्य स्थापन करण्यासाठी एवढ्या लढाया केल्या आहेत. आपली रयता ही सुखी राहावी, तिचं संरक्षण व्हावं आणि आपलं स्वराज्याची आपण विस्तार करावा, हे त्यांचे ध्येय होतं, बरोबर. नाहीतर जे धार्मिक शिवाजी महाराज असते तर तुम्हाला वाटतं का की 18 पगड जातीतील लोक शिवाजी महाराजांना आजही आमचे महाराज, आमचं आधारस्थान, आमचा देव असं मानलं असतं का हो. अर्थातच शिवाजी महाराजांनी कधीच जातीपातीचा विचार नाही केला.
त्यांनी माणसाला माणूस मानलं आणि प्रत्येक जातीच्या लोकांना समान न्याय, हक्क, अधिकार दिलेले आहेत. बरोबर ना? म्हणजे जर शिवाजी महाराज हे रयतेचा विचार करायचे आणि त्यांनी रयतेचं जर राज्य उभारलं असेल, आणि मग आपण कोणत्या अर्थाने आपण असं म्हणू की शिवाजी महाराज हे धार्मिक होते? तुम्हाला यावरून वाटतं का की ते धार्मिक असतील? म्हणजे हे जे षडयंत्र आहे की शिवाजी महाराजांना धर्मरक्षक म्हणून सांगणे, एका विशिष्ट धर्मामध्ये बांधून ठेवणे की शिवाजी महाराज आमचे होते, शिवाजी महाराजांनी जन्म या जातीत घेतला म्हणजे ते आमचेच आहेत आणि ते धर्मरक्षक होते, या पाठीमागं षडयंत्र तुम्हाला समजून येतंय का? छत्रपती शिवाजी महाराज हे कधी धर्मरक्षक नव्हते. त्यांनी धर्मासाठी कधी युद्ध केलं नाहीये आणि ते अंधभक्तही नव्हते, नाही ते धार्मिक होते. बरोबर? मग जर छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मरक्षक नव्हते ना ते धार्मिक नव्हते, तर मग त्यांचे धर्मगुरु रामदास स्वामी कसे? प्रश्न पडतो ना, कसे? तर यातून हेही स्पष्ट होतंय की छत्रपती शिवाजी महाराजांचे रामदास स्वामी हे गुरु नव्हते. आणि मी इथेही हे नमूद करू इच्छिते की जे काही रामदास स्वामींना मानतात, त्यांची पूजा करतात, मी इथे कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावत नाहीये. जे खरं आहे, जे सत्य आहे आणि जे इतिहास संशोधकांनी बाहेर काढलं आहे, इतिहास संशोधन करून, तेच मी मांडण्याचा प्रयत्न करतेय. तर प्लीज हा जो व्हिडिओ मी आपल्या समोर आणत आहे याचा आपण वेगळ्या अर्थाने याचा अर्थ न लावता आपण एका पॉझिटिव्ह वेनी हा व्हिडिओ बघावा आणि जे काही अर्थ मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते तो तुम्हाला कळावा अशीही मी अपेक्षा करते. तर आता मी या मुद्द्याकडून आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूयात. तर दर्शक हो, आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे वळूयात. जसं की आपण पाहिलं, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेवही नव्हते आणि रामदास स्वामी हे देखील नव्हते. या दोघांबद्दलही आदरच आहे आणि मी त्यांचा अपमान करू इच्छित नाही, कारण प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक जे जाती धर्मातील लोक आहेत वेगवेगळे, त्यांना ते वेगळ्या आदराचं स्थान देतात. त्यामुळे मी कोणत्याही जाती धर्मातील लोकांचं किंवा कोणाचंही मन दुखवण्याचा माझा अजिबात मानस नाहीये. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नेमके गुरु कोण? अर्थातच हे पण मी स्पष्ट करणं तेवढंच गरजेचं आहे, कारण की मी सांगितलं जणू की हे गुरु नव्हते, ते गुरु नव्हते, तर असंही कदाचित होऊ शकतं फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये, की तिसरेच कुठेतरी गुरु होते म्हणून पण आता लोकांसमोर मांडण्याचं षडयंत्र करू शकतात लोक, काही सांगता येत नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु ते व्यक्ती आहेत ज्यांनी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी, उभारणा करण्यासाठी जी पार्श्वभूमी निर्माण केली, ज्यांनी स्वराज्य स्थापनेचं स्वप्न शिवबांना दिलं, ज्यांनी अवघ्या 9, 16, 15 वर्षामध्ये त्यांना छोटी जी जसं की मावळ ठिकाण, देन चाकण हे ठिकाणं त्यांना राज्य करण्यासाठी त्यांच्यावरती जबाबदारी दिली, असे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे त्यांचे गुरु आहेत. त्यानंतर अशी व्यक्ती, ज्या व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात स्वराज्याचा दिवा तेवत ठेवला, त्या म्हणजे राजमाता जिजाऊबाई साहेब, ज्यांनी योग्य वेळी जागोजागी त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या डोळ्यामध्ये स्वराज्य स्थापनेचा दिवा तेवत ठेवला, त्या म्हणजे त्यांच्या आई राजमाता जिजाऊबाई साहेब ह्या त्यांच्या गुरु होत्या. अर्थातच शिवाजी महाराजांचे आई वडीलच त्यांचे गुरु होते. महात्मा फुले म्हणतात त्यांच्या एका पोवाड्यामध्ये की माशाला पाण्यामध्ये पोहायला कोणी शिकवत नाही, तसेच छत्रपती शिवाजी महाराज होते ते स्वयंभू, म्हणजे त्यांचे कोणी गुरु नाहीयेत त्यांच्या आई वडिलांव्यतिरिक्त, ते स्वतः शिकलेले आहेत आणि युक्तिवाद, बळ, धैर्य त्यांनी त्यांच्या आई वडिलांकडून शिकलेलं आहे.
त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य, क्रांती, त्यांचा आदर आपण जो करतोय, तर अर्थातच शिवप्रेमी, शिवभक्त आणि शिवाजींचे मावळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आपण काम कराल अशी मी आशा व्यक्त करते. कारण की हा व्हिडिओ बनवण्यासाठी जे कष्ट आम्ही घेतले, जो खरा इतिहास आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जी तळमळ करतोय, ज्या तळमळीने आम्ही खरा इतिहास तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतोय, तर आपलंही कर्तव्य बनतं की आपण हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ व्हायरल करावा आणि लोकांना खरा इतिहास हा सांगण्यास मदत करावी. आणि ही तुमची छोटी मदत आम्हाला पुढील नवीन सदर आणि नवीन विषय घेऊन येण्यास मदत करेल. तुमचा प्रतिसाद हा आम्हाला बळ देतो. तर असाच प्रतिसाद तुमचा आम्हाला मिळत राहो. जय भारत, जागृत रहा, जय शिवराय.